येतोय का आता बघू चेक करून. ओके. माऊलींच्या वारी मार्गात कशा पद्धतीने अनेक हात जे ते पुढे येत असतात आपण पाहू शकतो. उपवासाचा दिवस आहे, वारकऱ्यांचा आज उपवास आहे, मोठा एकादशी आहे आणि याच निमित्ताने वारी मार्गामध्ये वारकऱ्यांसाठी या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. केळी असेल, उपासाचा चिवडा असेल. मात्र हा संपूर्ण जो आहे वारकऱ्यांची सेवा ज्या ठिकाणी केली जाते ते ठिकाण मी तुम्हाला आपल्याला दाखवू शकतो. खरं तर जवान जे ते या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा करतायत. ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी आहे आणि या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी हे जवान जे ते या ठिकाणी उभे आहेत. हा संतांचा मेळावा आहे. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळा सुरू असला तरी मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात देशात एक वारकऱ्यांचा मेळा आहे, तो म्हणजे संतांचा मेळा आहे. आणि या संतांच्या मेळ्यासाठी अनेक हात जे ते पुढे येत असतात आणि ते हात वारकऱ्यांची सेवा करत असतात. ज्या वारकऱ्यांना, ज्या भाविकांना, ज्या नागरिकांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक जे ते वारकऱ्यांची सेवा करतात आणि त्यांच्या मनात जे असतं ते आपण पंढरीची सेवा करत असतो, पांडुरंगाची सेवा करत असतो. सर, खरं तर तुम्हाला पंढरपूर जाता येणार नाही, पांडुरंग भेटणार नाही. तुम्हाला पांडुरंग कुठल्या रूपाने भेटतो? पांडुरंग मला वारकऱ्यांच्या रूपात भेटला आणि या सगळ्या सैनिकांच्या रूपात भेटला मला, आणि आपल्या महाराष्ट्राची मातेत मला पांडुरंग भेटला. जय हिंद. बघितलं असेल की वारकऱ्यांची सेवा केली म्हणजेच पांडुरंगाची सेवा केली. आणि आम्हाला जर तिथं पांडुरंगाची भेटीसाठी जाता येत नसलं तरी मात्र वारकऱ्यांची सेवा करून आम्ही पांडुरंगाची सेवा केली अशी एक भावना जी ती या सैनिकांमध्ये दिसून आली. कॅमेरामन तुषार डेप्लेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर.